म्हणजे ह्यांनी काय केलं की भ्रष्टाचार सुद्धा सुसूत्रितपणे आणला. जे पहिला विकेंद्रीकरण होतं त्याचं केंद्रीकरण केलं. एकाच ठिकाणी हिशोब त्याचा झाला पाहिजे. ज्या पटीमध्ये महसूल जमा होतोय, ज्या पटीमध्ये लोक शासनाला पैसे प्रदान करतायत, त्या पटीमध्ये लोकांना सेवा काय आहेत? काहीच नाही. मतदान कार्ड आणि जन्म दाखला जर तुमचा मूळ आहे सगळे कार्ड काढायला, तर तोच तुमचा खरा पुरावा आहे ना, त्याच्यावर लाभ द्या ना. कशाला इकडे 10 कार्ड काढायला सांगायला लागले तुम्ही? म्हणजे ज्या आधारावरती तुमची व्यवस्था उभा राहिली ते खोटं आणि आमचं खरं, याच्याने भ्रष्टाचार कमी होणार आहे का वाढणार आहे? की भ्रष्टाचाराशिवाय ही सत्ता चालू शकत नाही. ते काय म्हटले किंवा भ्रष्टाचार तर झालाच पाहिजे, पण काय झालंय की भ्रष्टाचारात थोडी टक्केवारी वाढली, ती थोडी कमी केली पाहिजे. नमस्कार. नमस्कार. वाशिमचे नगराध्यक्ष हा. भ्रष्टाचार झालाच पाहिजे असं म्हणतायत. हा. वास्तविक पाहता भ्रष्टाचार हा देशाला लागलेली कीड आहे आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेऊन भ्रष्टाचार करणार नाही असं म्हणतात आणि तेच भ्रष्टाचार झाला नाही म्हणतात. काय चाललंय हे देशात? लोकांचे प्रश्न सोडण्यापेक्षा सध्याचे जे काही सत्ताधारी आहेत ते भ्रष्टाचारामध्ये इतके व्यापलेत की त्यांना दुसरा विचार करायला वेळच नाही. कारण आपल्या मुंबई हायकोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश माधव जामकर यांनी प्रचंड त्याच्यावरती ताशेरे ओढलेले. कारण की तुम्ही लोकशाही मार्गाने जर आंदोलन करायला गेले तर तुम्ही आता देशद्रोही ठरायला लागले. तुमच्यावरती तडीपारीचे आदेश पोलीस परस्पर काढायला लागले आणि त्यांनी याच्यावरती आक्षेप नोंदवला की देशाची जे सेवक आहेत, जे प्रशासनातले अधिकारी आहेत, जे पोलीस आहेत, हे लोकांची सेवा करण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे बाहुले झालेले आहेत. मग जिथं न्यायालयाचे न्यायाधीश जर या व्यवस्थेवरती ताशेरे ओढत असतील तर लक्षात घ्या की आपल्याकडची जी शासन प्रशासन व्यवस्था आणि सत्ताधारी जे आहेत ते किती खालच्या थराला गेलेले. त्याचं आणखीन एक उत्तम उदाहरण जर बघितलं तर आज 8वा दिवस चालू आहे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा. जागतिक कीर्ती मिळवलेला शास्त्रज्ञ, एक समाजसेवक, शिक्षण तज्ज्ञ, त्याला या देशामध्ये किंमतच नाही ना. काय किंमत आहे त्यांच्या ना शब्दाची किंमत आहे ना त्यांच्या सुचविलेल्या काही उपक्रमाची किंमत आहे. त्या माणसाला जर आज उपोषण करायची वेळ येते आणि शासनाकडून सत्ताधाऱ्याकडून एकही प्रतिनिधी त्यांच्याकडे चर्चा करायला 8 दिवस झाले तरी जात नाही. म्हणजे जी चांगली माणसं आहेत, जे खरे राष्ट्रप्रेमी आहेत आणि जे देशाला पुढे घेऊन जाणारी विचारधारा आहे ती दुर्लक्षित केली जाते. ती ह्यासाठी दुर्लक्षित केली जाते कारण यांना भ्रष्टाचार करायचा आहे, देश सुधारायचा नाही, लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. आणि म्हणून जे वाशिमचे उपनगराध्यक्ष ते म्हणले काय ती चूक नाही ना. उलट त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे किंवा त्यांनी उघडपणे कबुली दिली की भ्रष्टाचाराशिवाय ही सत्ता चालू शकत नाही. ते काय म्हटले किंवा भ्रष्टाचार तर झालाच पाहिजे, पण काय झालंय की भ्रष्टाचारात थोडी टक्केवारी वाढली, ती थोडी कमी केली पाहिजे. म्हणजे त्यांनी 1% का होईना पण त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं किंवा जरा जास्त अतिच होते. मग आता सत्ताधारी जर कबूल करतायत की आम्ही भ्रष्टाचार करतोय, बरोबर का, मग आता याच्यावरती उपाय कोण शोधणार? न्यायपालिका शोधणार का सत्ताधारी? तो शोधू शकत नाही. आणखीन एक भ्रष्टाचाराचं एक मॉडेल तुम्हाला दाखवतो. आता बघा तुम्ही की लोकांना वेगवेगळे कार्ड काढण्यासाठी व्यस्त केले. अमुक कार्ड काढा, तमुक कार्ड काढा, तमुक हे करा, ते काढल्याशिवाय तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता ह्या योजना आहेत ना, तर ह्या योजना हे मधाचे बोटे काय. त्या योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केल्या जातात. वर्ष 6 महिने लोकांना ते पैशाचं आमिष दाखवलं जातं आणि एकदा निवडणूक जिंकली की ते हळूहळू पुन्हा डबघाईला येतात. म्हणजे कुठलीच योजना पूर्णपणे सक्सेसफुल नाही. आता बघा तुम्ही प्रत्येक खात्याचे मंत्री त्यांनी आपापले खाते वाटून घेतलेले. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे आधार आहे, आधार कार्ड काढा, अपडेट करा, बरोबर. अहो आधार कार्डमध्ये एवढ्या समस्या आहेत सध्या, कारण लोकांना भीती दाखवली की आधार कार्ड कंपल्सरी आहे. म्हणजे मागच्या 5-7 वर्षापूर्वी ज्यावेळेस आधार कार्ड निघलं त्यावेळेस लोकांच्या रांगा लागल्या आधार कार्ड काढण्यासाठी. आणि मला सांगा त्यावेळेस ते 100 रुपये घेत होते आधार कार्ड काढण्यासाठी. मग आता आधार कार्डच्या नावाखाली कुठल्या तरी एका एजन्सीला, कंपनीला ते कंत्राट दिला आधार कार्ड काढायला. त्यांनी कुठल्याही ट्रेनिंगशिवाय अनस्किल्ड लोक त्याच्यामध्ये भरती केली आधार कार्ड काढायला. मग त्यांनी काय केलं, 100 चुका प्रत्येकाच्या आधार कार्डामध्ये केल्या. कोणाची जन्मतारीख चुकवली, कोणाचं नाव चुकवलं, बरोबर.
आणि मग म्हणले की आधार निघण्याची मतलब आहे, म्हणले पुन्हा नावाचं बघू. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी आधार कार्ड आधी काढायला लागले. आणि लोकांच्या पण लक्षात आलं, कारण लक्षात आलं नाही, कारण त्या सिस्टीममध्ये ना मराठी टाईप केलं की इंग्लिशमध्ये वेगळं यायचं आणि इंग्लिशमध्ये टाईप केलं की मराठी चुकायचं. म्हणजे ह्या चुका त्या सिस्टीममध्येच होत्या, बरोबर. मग आता त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं नाही. मग 5 वर्ष झाल्यानंतर म्हणले आता अपडेट करावं लागेल म्हणजे. मग ते शाळेचे विद्यार्थी असो, लोक असो, मग त्याशिवाय ते बाकीचे कागदपत्र मॅचच व्हायला. मग अपडेट करायला काही जणांचे अपडेट झाले, काही जणांचे होतच नाहीत अजून. आणि त्याच्यामध्ये आता पुन्हा त्यांनी नियम कसे लागू केले, तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये फक्त 2दाच दुरुस्ती करता येईल. मग तुमची 2दा दुरुस्तीला तुम्ही अप्लाय केलं की बऱ्याचदा मॅक्झिमम लोकांचं रिजेक्ट केलं जातं. आणि तुमचं जर रिजेक्ट झालं तर तिसऱ्या वेळेस तुमचा आधार कार्डला होतच नाही. मग त्याच्यावर उपाय काय काढला त्यांनी, किती म्हणले की आता डॉक्युमेंट आणा, मग तहसीलचं डोमिसाईल आणा, रहिवासी आणा, बरोबर का. आता मागच्या 1 वर्षापर्यंत ह्या डॉक्युमेंटवरती त्यांचं अपडेट होत होतं. आता त्यांनी काय केलं माहिती का, आता गॅझेटच करा म्हटले. आता बघा, मग आता गॅझेटला 1100-1200 रुपये लागतील. टोटल खर्च 2000 रुपये येतो. म्हणजे तुमच्या 75 रुपयाच्या कमाईसाठी लोकांना 2,000 रुपये खर्च करायला लावायला लागले. असे असंख्य प्रॉब्लेम आहेत. म्हणजे हे काय करायला लागले माहिती का, 140 कोटी जनता आहे. त्या 140 कोटी जनतेपैकी 5 कोटी लोक बी दरवर्षी जर आधार अपडेट करीत असले तर लक्षात घ्या 35,000 कोटी रुपयाचा निधी नुसत्या अपडेटमधून जमा होतोय. मग किती मोठं रॅकेट आहे बघितलं तुम्ही. म्हणजे बसल्या जागेवर आलं नाही ना, ज्या कुठल्या कंपनीला ते टेंडर दिलं असेल त्या माध्यमातून हा भ्रष्टाचार सरकारकडे येतोय. बरं, ते असून बी त्याच्यामध्ये काही कुठलं ट्रेनिंग नाही, काही नाही. मला सांगा की लोकांच्या समस्या सोडण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आधार अपडेटचं कार्यालय नाही, मुंबईला जावं लागतं, बरोबर. मग आता ह्या मनस्ता तुमच्या त्या कार्डसाठी, आता मला सांगा की एवढं अपडेट करायसाठी तुम्ही एवढे कागदपत्र त्या हे करायला लागले, म्हणजे खेळ चालवला. मुळामध्ये आधार कार्ड निघलं तुमचं त्या सुरुवातीला कशाच्या कागदावर निघलं, जन्मदाखल्यावर किंवा टीसीच्या दाखल्यावर किंवा मतदान कार्डावर. म्हणजे तुमच्या आधारचा मूळ आधारच 3 कागद आहे. मग त्या कागदावर त्या आधार कार्ड अपडेट का होत नाही, बरोबर आहे का. मग तुम्ही इथं काय करायला लागले, नवीन नवीन दरवर्षी काहीतरी कागदपत्र सांगायला लागले, नाही हे जोडा ते जोडा. आता मला सांगा की जिथं जन्म दाखला तुमचा नगरपालिका ग्रामपंचायतमधून तयार झाला तर तो दाखला जर आता सरकार म्हणतं अमान्य आहे, तो आता काय म्हणतो माहिती का, की अनुदीप्ती द्या म्हणले. आता नवीन जन्म दाखले किंवा मृत्यू दाखले करायचे असेल तर तुम्हाला अनुदीप्ती द्यावी लागेल. आता अनुदीप्ती म्हणजे काय माहिती का, ग्रामसेवक एक फॉर्म भरून देणार, त्यासोबत एक शपथपत्र जोडावं लागणार. मग ते घेऊन तहसीलदाराकडे जायचं, मग तहसीलदाराकडे सुनवाई होणार, बरोबर. मग तिथं तुम्ही 2 साक्षीदार घेऊन जायचे आणि ही माझी जन्मतारीख, हे माझं नाव खरं आहे, मी इथला रहिवासी आहे, तिथं सांगायचं नाही. सुरुवातीला जे काही तुमच्या डॉक्युमेंट दिले, म्हणजे ग्रामपंचायतने दिलेला जन्मदाखला खोटा आहे ठरला ना, तिथं मग तुम्हाला जर एवढ्या पुढे जाऊन प्रोसेस करायची तर ते खोटं आहे कागदपत्र. शाळेनं दिलेला TC जन्मदाखला किंवा आपण काय म्हणतो त्याला शैक्षणिक दाखला, हे खोटा आहे ना. म्हणजे शिक्षण संस्था खोटी, तुमची ग्रामपंचायत नगरपालिकेने दिलेला दाखला खोटा, परंतु अधिकाऱ्यानं प्रमाणित केलेला दाखला खरा. म्हणजे ज्या आधारावरती तुमची व्यवस्था उभा राहिली ते खोटं आणि आमचं खरं, याच्याने भ्रष्टाचार कमी होणार आहे का वाढणार आहे. म्हणजे हे भ्रष्टाचार करण्यासाठी वाढवलेली ही साखळी आहे, आलं लक्षात. मग इतक्या पटीमध्ये हा भ्रष्टाचार होतोय. हे फक्त मी आधारचं सांगितलं. आता तुम्ही बघा, आधार एक झालं कार्ड. आता कृषी मंत्री, कृषी खात्याला खायला काहीतरी पाहिजे ना, मग त्यांनी ॲग्रिस्टॅक कार्ड काढलं. नाही आमच्या ॲग्रिस्टॅक कार्ड असलं तरच कृषीचा तुम्हाला लाभ घेता येईल, बरोबर. म्हणजे ते फार्मर ID त्यांनी सुरू केले. ग्रामपंचायत लेवलला महानगरपालिकेमध्ये तुम्हाला आता जे सहज मिळणारे जन्म दाखले येतं, मृत्यू दाखले येतं, ते आता सहज मिळणार नाहीत ना अशा लांबलचक प्रणाली वापरल्यानंतर. म्हणजे तिथं भ्रष्टाचार येणारच, जितकं लांबणार तितकं भ्रष्टाचार होणार. त्याच्यानंतर आता नवीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ह्याला बी खायला काहीतरी पाहिजे ना. मग त्यांनी सांगितलं की आता आमचे पण रेशन कार्ड निघणार म्हणले, डिजिटल कार्ड, रेशन कार्ड, बरोबर. म्हणजे पूर्वीचे जे रेशन कार्ड बाद झाले, आता डिजिटल ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला अन्न मिळणार, त्याला इथून पुढच्या आरोग्याच्या सुविधा मिळणार. आता आरोग्यमंत्र्याला काय कुठे खायला, मग त्याच्याकडे बी कार्ड पाहिजे ना. त्यांनी काढलं मग आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड,
म्हणजे जेवढ्या मंत्र्याच्या शाखा आहेत, जेवढ्या आपल्याकडं खाती आहेत, त्या प्रत्येकाचं आता वेगवेगळं कार्ड निघते आणि त्या प्रत्येकाच्या कार्डला 100-200 रुपये त्या खाजगी यंत्रणेकडे म्हणा किंवा जी एजन्सी नियुक्त केली त्यांच्याकडे येते. म्हणजे हे काय झालं, ही त्यांचं शाश्वत भ्रष्टाचाराचं उत्पन्नाचं त्यांनी बेस तयार करून ठेवले. बरं, दुसरी गोष्ट, लोकांनी वेगवेगळे कार्ड काढले. लाभ काय? लाभ काय? समजा कार्ड तुमच्याकडे आहे. बरं, हे सगळे कार्ड निघले, कशावर निघले? तुमच्या सुरुवातीच्या जन्मदाखल्यावर. जन्मदाखला मूळ आहे, मतदान कार्ड मूळ आहे. मग मला सांगा, मतदान कार्ड आणि जन्मदाखला जर तुमचा मूळ आहे सगळे कार्ड काढायला, तर तोच तुमचा खरा पुरावा आहे ना, त्याच्यावर लाभ द्या ना. कशाला इकडे 10 कार्ड काढायला सांगायला लागले तुम्ही? बरं, कार्ड नका व्हायना, जर समजा हे शासकीय सेवेचे कार्ड आहेत, तर ते शासनच म्हणतंय की हे तुमचा कायमस्वरूपी रहिवासीचा पुरावा नाही किंवा भारतीय नागरिकत्वाचा हा पुरावा पण नाही. म्हणजे त्यांनीच दिलेले कार्ड तेच पुरावा अमान्य म्हणतात. म्हणजे किती हा लोकांना येड्यात काढण्याचा बाजार आहे. म्हणजे थोडक्यात भ्रष्टाचार अशा पद्धतीने आता वाढतो. म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की सुशासन झालं, सगळे कार्यालय आता ऑनलाईन झाले, बरोबर. परंतु ऑनलाईन जरी झालेले असले तर ऑनलाईन करायला लोकांना CSC केंद्रात जावं लागतं. तिथं 100-200 रुपये द्यावं लागते. त्यासाठी प्रत्येक ऑनलाईन फॉर्मसाठी शासनाने एक ठराविक 50 रुपये 100 रुपये फीस ठेवलेलीच आहे. तिथून महसूल मिळतोच आहे. मग दरवर्षी असे कोट्यावधी लोक वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या कार्ड काढण्यासाठी शासनाला ते पैसे प्रदान करतायत आणि त्या माध्यमातून शासनाला म्हणण्यापेक्षा त्या खात्याच्या मंत्र्यांना वापरण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात महसूल मिळतोय. परंतु ज्या पटीमध्ये महसूल जमा होतोय, ज्या पटीमध्ये लोक शासनाला पैसे प्रदान करतायत, त्या पटीमध्ये लोकांना सेवा काय आहेत? काहीच नाही. म्हणजे काय झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी खाजगी यंत्रणा उभी राहिली आणि ती खाजगी यंत्रणा चालविण्यासाठी त्यासाठी कायदे केले जाते. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदा अस्तित्वात नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून माधव जामदार जे म्हटले की त्यामध्ये तथ्य, म्हणून वाशिमचे नगराध्यक्ष जे म्हटले त्याच्यामध्ये तथ्य. भ्रष्टाचार वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे जसं आधुनिक जग झालंय तसा भ्रष्टाचार सुद्धा आता डिजिटलाइज्ड झाला आहे. ऑनलाईन भ्रष्टाचार होता. कारण तुम्ही ऑनलाईन केलेले कागदपत्र शेवटी कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्याच्या टेबलवर जातात. तिथून त्यांनी परमिशन दिल्याशिवाय किंवा तिथून त्यानं ते बटन दाबल्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन दाखला मिळतच नाही ना. आणि तोपर्यंत बटन दाबत नाही, तो जोपर्यंत खालून त्याच्यापर्यंत सगळ्यांचा एकत्रितपणे जमा केलेला पैसा येत नाही. कारण खालचे जे ऑनलाईन करणारे जे सेंटर नियुक्त केलेत का, ते आपल्याकडून पैसा घेतात. दिवसभरात जेवढे कस्टमर जमा झाले त्यातला काही हिस्सा त्यांना निघून देतात आणि तिथं निघून दिल्यानंतर मग त्या डिजिटल सिग्नेचर होतात आणि मग तुम्हाला ऑनलाईन दाखले मिळतात. म्हणजे ह्यांनी काय केलं की भ्रष्टाचार सुद्धा सुसूत्रितपणे आणला. जे पहिला विकेंद्रीकरण होतं त्याचं केंद्रीकरण केलं. एकाच ठिकाणी हिशोब त्याचा झाला पाहिजे अशा पद्धतीचं आता सध्या आहे. मला सांगा की 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ज्यावेळेस रेशन कार्ड लागायचं तर त्यावेळेस तलाठी आपल्याला एक अर्ज साध्या कागदावर दिला की 1ही रुपया न देता रेशन कार्ड काढून द्यायचं. जन्मदाखला ग्रामपंचायतचा चालतच नव्हता पहिले. कोण काढत होते ग्रामपंचायतमध्ये दाखला? त्याचं शाळेत नाव लागलं की ते जन्मदाखला शाळेतून भेटायचा, तो ग्राह्य धरायला जायचा. म्हणजे आता काय झालं माहिती का की इतर संस्था ह्या त्यांनी दुय्यम ठरवल्या आणि जिथं जिथं राजकारण आहे अशा स्वायत्त संस्था म्हणजे अधिकृत झालेल्या आहेत. म्हणजे जिथं जिथं पुढाऱ्यांचं राज्य आहे ते अधिकृत झालेले आणि जिथं प्रशासन व्यवस्था आहे त्याला दुय्यम स्थान देण्यात आलेले आणि याच्यामुळं भ्रष्टाचाराचे मार्ग वाढलेले आहेत. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.